रात्री एवढ्या हौसेने मी तांदूळ भिजत घातले. म्हणलं आज मस्त अशी ना इडली सांबर करायची. पण सकाळी ना काम करेपर्यंत मला 12 तरी वाजले असतील आणि परत शिवांशला शाळेत आणेपर्यंत 12:30. तिथनं पुढे मी तांदूळ बारीक करायला घेतली. आता मला टेन्शन आलं होतं, हे पीठ आंबतंय की नाही काय माहिती. आता म्हटलं बघू तरी. माझं प्रत्येक वेळेस ना थंडीमध्ये असं जुगाड असतं, गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये पीठ ना आंबायला ठेवून द्यायचं. पण प्रत्येक वेळेस सकाळी लवकर करते, पण ह्यावेळेस लेटच झालं होतं. मग ह्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळा आणि मग गरम पाण्यामध्ये ठेवून दिला. मिक्सर जास्त खराब झाला होता सगळा, मग तो चांगला पुसून घेतला. आता संध्याच्या टाईमला माझं पिल्लूचं बघा काय काम चाललं होतं, झाडू काढायला चाललं होतं. त्याला किती म्हटलं बाळा राहू दे मी काढते, तरी ऐकत नाही होतं. प्रत्येक गोष्ट मनासरी करायला लागते, नाही तर मग आमचं सगळ्यांना फिसकडून जातं काम. आता हा काय झाडू नीट काढणार नाही, मला माहिती होतं इथं तिथं कचरा सांडत तसाच ठेवणार. मग जरा गोड बोलून ना त्याला म्हटलं चल बाळा आज आपण दोघं कचरा काढूया. थोडं मज्जा करत मग कचरा सगळा काढून घेतला मी. आता इडलीचं भांडवड्यावरती होतं ना, मी उंच असून नाही एवढं तर काहीच फायदेच नाही हो. हातालाच ते काय माझ्या भांडे येत नव्हतं, कसं तरी ना लोंबकावून मग ते भांडं काढून घेतलं. आणि इकडे माझं पिल्लू ना माझ्याशी काहीतरी बोलत होतं, पण माझं ना अजिबातच लक्ष नव्हतं त्याच्याकडे. मग काय इकडे घेतल्या भाजी चिरायला. तर जास्त काही घेतल्या नव्हत्या, फक्त बटाटा, वांगं, टॅमॅटो आणि 2 शेवग्या शेंगा एवढंच घेतलं होतं. आता हे शेवग्या शेंगा चांगल्याच माझ्या ना सुकून गेल्या होत्या. 2-3 दिवस झालं म्हटलं आज करेन उद्या करेन म्हणता म्हणता ना त्या पूर्ण सुकूनच गेल्यात. सगळ्या भाज्यावर चिरून घेतल्या आणि मग पीठ मग घेतलं जरा. त्याच्यामध्ये थोडासा मी इनो टाकून घेतला, माझ्याकडे अर्धं पॅकेट होतं. आता मी सकाळी ना जेवढं पाणी टाकते ना बारीक करताना तेवढंच पाणी, परत ह्याच्यामध्ये मी अजिबात पाणी टाकत नाही. थोडंसं तेल, मीठ आणि थोडा इनो टाकला होता. मग सगळं ना इडली पात्रामध्ये ना मी सगळं भरून घेतलं. आता म्हटलं बघू तरी काय होतंय. मग सगळं ना भांड्यामध्ये ठेवून दिलं. मस्त असं मग झाकण लावलं. आता बघू म्हटलं पुढची प्रोसेस काय होतंय ते. थोड्या वेळानं मग सुरी घेतली. आता म्हटलं बघूया झाले की नाही, पण मी जो विचार केला होता त्याच्यापेक्षा ना काहीतरी वेगळंच झालं. असल्या भारी इडल्या झाल्या होत्या ना, एकदम टम्म पण फुगल्या होत्या आणि एकदम सॉफ्ट आणि स्पंजी पण झाल्या होत्या. मग सगळं ना पात्र असं काढून घेतलं. थोडं वेळ म्हटलं जरा गार होऊ दे मग काढूया, नाहीतर मग पटकन गडबड करायच्या टायमिंगला काहीतरी वेगळंच व्हायचं. पण असल्या भारी इडल्या झाल्या होत्या एकदम सॉफ्ट. आणि हे काय आज लवकर येणार नव्हते, म्हटलं चला आपण जेवायला घेऊया. सांबर मग गरम करायला घेतलं आणि प्लेटीमध्ये मग इडल्या काढून घेतल्या. मस्त असं ना सांबर मग प्लेटीमध्ये वाढून घेतलं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.